आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहा. सोनं वितळलं की दागिने बनतात. माती नरम झाली की शेती बनते. पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते. आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच उपाय, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीही येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्यही गोडच असतं. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पाने उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरविण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा, कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत. आयुष्याची माती झाली असा विचार करून हार मानणं चुकीचं असतं. नवीन गोष्टी या मातीत जन्म घेतात, हे देखील लक्षात ठेवता आलं पाहिजे. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आजूबाजूला आसपास सापडतील. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्यांनी फक्त चेहऱ्यावर आपल्या हसूच उमटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.